राज्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. आता महानगरपालिकाचा महासंग्राम सुरू आहे. यात मात्र शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे तो मात्र बाजूला पडलेला आहे. राजकारणी केवळ आरोप प्रत्यारोपात गुंतल्याचं दिसून येतं. यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत. जाऊंद्या साहेब, काय सांगाल? आज बाळशास्त्री जांभेकर यांची स्मृतीमध्ये पत्रकार दिन साजरा झाला. त्या कार्यक्रमाकरता मी वर्धेला आलो होतो. माझे सगळे जुने पत्रकार मित्र इथे होते. त्यांचा खूप बोलण्याचा आग्रह होता की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला, कारण शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट होत चाललेले आहेत. तुम्ही बरोबर बोललात की निवडणुकांची चर्चा होते, पण निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न अंडर कार्पेट होतो. मी सुरुवातच अशी केली की 1970-71 मध्ये मी वर्धा जिल्ह्यात वायफळ या गावात माझ्या बापदादाची शेती केली. तेव्हा 1 रुपया बाईची मजुरी होती, 2.5-3 रुपये माणसाची मजुरी होती, 180 रुपये क्विंटल कापूस होता, 100 रुपये क्विंटल ज्वारी होती. वाईट असं वाटतंय की आज दरी खूप मोठी वाढते आहे गाव आणि शहर यांच्यातली. आम्ही पहिले इंडिया आणि भारत म्हणायचो. आज अशी परिस्थिती आहे की इंडियाचा सुपर इंडिया होतो आणि भारताचा इथिओपिया, आफ्रिका भूकमरी देश होतोय. 5 किलो धान्यावर लोकांना जगवलं जातं, ही वास्तविकता आहे. याला जी कारण आहे ती मी मांडण्याचा प्रयत्न केला आज थोडक्यामध्ये. तो असा की एकीकडे आम्ही वेतन आयोगाच्या गोष्टी करतो. आम्हाला वेतन आयोगाचा विरोध नाही, 8वं वेतन आयोग लागू करा ना. पण 8व्या वेतन आयोगामध्ये जर चपराशाचा पगार 45,000 रुपये महिना होणार असेल, 1500 रुपये रोज होणार असेल, तर मग शेतमजूर भावा बहिणीला, असंघटित कामगाराला 700-800 रुपये तर मिळायला पाहिजे ना. मग ते हिशोबात घेऊन कृषी मूल्य आयोगाने भाव जाहीर केले पाहिजेत. ते बाजारात कसे मिळतील हे सांगितलं पाहिजे. पण हे काही कोणी सांगत नाही. माझं काय मत आहे की तिकडे तुम्ही द्या ना वेतन आयोग, पण आम्हाला पण द्या. आमची उपेक्षा करू नका. आम्हाला 5 किलो धान्य नको आहे. दुसरं, 15 लाख कोटी रुपये दरवर्षी कर्ज घेतलं जात आहे आणि ते रस्ते बांधण्याकरता, मेट्रो करण्याकरता, विमानतळ करण्याकरता, रेल्वे स्टेशन चांगले खर्च केले जातात आहेत. मी असा मुद्दा मांडला माझ्या पत्रकार मित्रांसमोर की 15 लाख कोटीचं आणखीन कर्ज घ्या ना आणि ते गावात पंप करा. जसं मनमोहन सिंगांनी 2007-08ची निवडणूक जिंकण्याकरता रोजगार हमी योजना आणली, 70,000 कोटीची कर्जमाफी मागितली, 2,000 रुपयाचा कापसाचा भाव 3,000 केला. पण नंतर UPA 2 मध्ये पुन्हा तेच. त्याचा फायदा मोदी सरकारला मिळाला ना. पण तुम्ही ते करतच नाहीये काही आणि पुन्हा शेतकऱ्यांचा उपदेश करतात, ऑर्गॅनिक शेती करा, ही शेती करा, ती शेती करा. प्रश्न काय आहे, एकीकडे तुम्ही एकाचं वेतन वाढवता आणि दुसऱ्याला म्हणता तू 5 किलो धान्यात जग. मला असं वाटतं की असंच जर चालत राहिलं तर ग्रामीण भागात तरुण पोरगा सापडेल तरी का हो. तुम्हाला माहिती आहे की 2006 मध्ये मी मनमोहन सिंगांसमोर एका मुलीकडनं म्हणायला लावलं होतं की मी शेतमजुराची मुलगी आहे, मला शेती करणाऱ्याशी लग्न करायचं नाही. आज तशीच परिस्थिती आहे ना. गावात 35-35 वर्षाचे मुलं आहेत, त्यांचे लग्न होत नाही आहेत. मला असं वाटतंय की हा जो पैशाचा प्रवाह आहे हा ग्रामीण भागामध्ये वाढवला पाहिजे. तो शेतीमालाच्या भावातनं वाढवा किंवा सबसिडीच्या माध्यमातून वाढवा किंवा मग PM किसान सन्मान निधी वाढवा किंवा लाडकी बहिणीचे पैसे वाढवा. पण फक्त निवडणूक जिंकण्याचं जर राजकारण करणार असाल तर मग विकसित भारत होणार नाही, मग भकास भारतच निर्माण होईल. हा मुद्दा मी आज मांडण्याचा प्रयत्न केला. काय वाटतं की मुंबईमध्ये विकासाचं राजकारण केलं जातं भाजपाकडून, तर शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून मराठीचं राजकारण केलं जातं. काय मराठीच्या राजकारणावर मुंबई जिंकते? मला असं वाटतंय की आता भारतातल्या विरोधी पक्षांनी फार गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. 1,500 रुपये लाडकी बहीण देऊन महाराष्ट्र जिंकला, 10,000 रुपये बिहारमध्ये देऊन बिहार जिंकलं. आता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी 8,000 रुपये महिलांना देण्याची घोषणा केलेली आहे. मला तुम्ही सांगावं, असे सरकारच्या तिजोरीतनं ऑथराईज पैसे जर लोकांच्या खात्यात जायला लागले तर जो माणूस आज मरतोय तो काय म्हणेल, मरता क्या नाही करता. तो ते पैसे घेईल, यांना मतदान करेल आणि पुन्हा नवीन गुलामीमध्ये जगेल. मला असं वाटतं की ही लोकशाही नाही, ही पैशाची हुकुमशाही येते आहे. याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. या नगरपालिकांच्या निवडणुका ज्या पार पडल्या त्यामध्ये बरेचसे नगरसेवक अविरोध आले. आताही महानगरपालिकांमध्ये अनेक नगरसेवक अविरोध आले. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाही धोक्यात आली. काय सांगा? आणि पैशाचा खेळ आहे ना हो. अहो, उद्धव ठाकरे सुद्धा काय करायचे भाजप सोबत मिळून. मला असं वाटतंय की काँग्रेसने काय केलं, कर्नाटकामध्ये त्यांनी बहिणींना पैसे दिलेत ना. ममता दिदी काय करते, ती तिथे पैसे देते ना. अहो, हे सगळे लोक काय करतात. वाईट असं वाटतंय की हे निवडणूक जिंकण्यापुरतं राजकारण करतात आहेत.
माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय आर्थिक सामाजिक व्यवस्था जी बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं, गांधींचं स्वप्न होतं, ज्योतिबा फुल्यांचं स्वप्न होतं, त्या दिशेने हे काम करत नाही आहे. ही वास्तविकता आहे आणि ही शोकांतिका आहे या देशाच्या लोकशाहीची. काय बाळासाहेबांच्या नावावर अस्तित्वाची लढाई समजायची? मला असं वाटतं की ते जिंकणं इतकं सोपं नाही आहे. काय काय नेमकं काय? मला असं वाटतं की इतकी सोपी निवडणूक नाही आहे. बाळासाहेबांचं काय, मराठींचं काय? अहो, तुम्ही मला सांगा, हरियाणाची निवडणूक यांनी कशी जिंकली? जाटांच्या विरुद्ध बाकीच्या सगळ्या जाती एकत्र केल्या. तसं भाजप मराठींच्या विरोधात सगळ्या बाकीच्या भाषेच्या लोकांना एकत्र करेल ना. फार सोपं आहे हो हे. याच्याकरता काही राज्यशास्त्रामध्ये PhD करण्याची गरज नाही असं मी मानतो. नक्कीच राज्यशास्त्रामध्ये PhD करण्याची गरज नसल्याचं विजय जामदे यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी न्यूज 18 लोकमत वर्धा.